नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकंती विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. आपला प्लॅन आहे हम्पी गोकर्णाचा. आपला मस्तपैकी प्लॅन बनलेला आहे आणि आपण आता चाललेलो आहे. एवढी घाई झाली, अक्षरशः आता झाले 9:35. 9:53ची ठाण्यावरून ट्रेन आहे. माझी 2 वेळा ओला बुक केलेली, ओला कॅन्सल झाली आहे. सो आता धावती बेटवर भाई माझ्या बाजूचा मित्र लगेच आलेला आहे. सो तो मला सोडेल स्टेशनला. मी पटापट 1 नंबरवरनं 7 नंबरवर मला चालत जायला लागेल, कारण तुम्हाला माहिती आहे ठाणे स्टेशनला जवळ गाडी कोणतीच जात नाही. सो हा भेटला म्हणून बरं झालं, नाही तर आज नक्कीच आपली गोकर्णा हम्पी कॅन्सलच झाली असती. सो तुम्ही असेच बनवून ना माझ्यासोबत. लेट सी आपण काय आता ट्रेनमध्ये आपली बुकिंग कन्फर्म आहे. काहीच असं नाही आहे की वेटिंग होती जी आपण कॅन्सल केलेली आणि तात्काळमध्ये कन्फर्म तिकीट काढलेली आहे. सो तुम्ही अशा सोबत राहा. हम्पीची जेवढे आपण एक्सप्लोअर करणार तेवढे ब्लॉग आपले एपिसोड येणार आहे. सो तुम्ही पूर्ण सीझन हा हम्पी आणि गोकर्णाचा नक्की बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि आपण जास्त ब्लॉग मोठा नाही करणार आहे, शॉर्ट करणार आहे, जेणेकरून एक प्रॉपर डिटेल व्हिडिओ तुम्हाला बनेल आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल. सो असंच माझ्यासोबत कायम राहा आणि माझ्यासोबत आता तुम्ही येता आहे हम्पीला. चला मग. सकाळचे वाजले 9:15. आता आपण समथिंग सोलापूरच्या थोडा पुढे आहे. गाडी समथिंग 3.5 तास लेट आहे. रिचिंग टायमिंग जो 12 होता तो आता 3:50 आहे. सो आपला पूर्ण शेड्यूल आपल्याला चेंज करायला लागेल. सो बघू, आज आपण सनसेट पॉईंट करू. रात्री ट्रेन भेटल्यावर आपण काय दाखवताना आलं नाही, कारण रात्रीच्या जर्नीमध्ये मोस्ट ऑफ काय दाखवणार, कारण आपली स्लीपरची तिकीट होती आणि ट्रेनला रश पण खूप होती. सो आता आपण थोडे ट्रेनमध्ये साईट सीन बघू आजूबाजूला आणि उतरल्यावर मी तुम्हाला भेटू. आणि मग आपण पहिलं हॉटेलमध्ये चेक इन करू आणि चेक इन झाल्यावर अजून काय ठरलेलं नाही स्पेसिफिक कुठे जायचं आहे, पण पहिलं तर मोस्ट ऑफ तरी असं आहे लेट झाला तर सनसेट पॉईंटला जायचं आहे. सो तुम्ही असेच सोबत राहा. माझ्यासोबत माझा मित्र आहे आणि अजून पण आहेत जे बघू इंटरेस्ट दाखवत आहेत काही यायला ब्लॉगमध्ये. सो असं तुम्ही सोबत राहा.
रात्री खूप लेट झाली. मॉर्निंगपासून कवर केलेलं आहे त्यांनी, पण रात्री एवढी लेट झाली तर पुढे जाम त्रास झाला. आत्ताचे वाजले 4:30 4:30पर्यंत आम्ही हॉस्पेट जंक्शनला पोहोचू, मगच जेवण होईल. आणि ही हॉस्पेटची ट्रेन आहे, हिला पॅन्ट्री नाही आहे, सो आम्हाला जरा खायचा प्रॉब्लेम झाला. तरी आम्ही नॉर्मल स्नॅक्स कॅरी केलेलं असतो ते तर आम्ही करतोय, खातोय, टाईमपास करतोय, उनो खेळतोय. सो खूप आता उतरल्यावर सगळ्यांना भूक लागली, सो पहिला खाण्याकडे जाऊ आणि मग नंतर आपण जे ते रूम बुक केलं आहे ते आपल्याला ऑटो पाठवणार आहे पिक करायला. सो आपण ते आल्यानंतर आपण मग तिथे जाऊ, पोचू, फ्रेश होऊ आणि मग तसा प्लॅन डिसाईड करू की काय. कारण ऑलरेडी आपण पोचायला 4:30 वाजता, तर लेट सी की आपण काय करणार आहे, सनसेट बघायला जाणार आहे का कोणती राईड करायला जाणार आहे. तर तुम्ही सोबत राहा. बघा पवन चक्की, आता खूप पवन चक्क्या आहेत. तुम्ही जर जेवढे डोळे लांब फिरवाल नाही बघा नुसत्या पवन चक्की. कर्नाटक एंटर केल्या गेल्या आम्हाला फक्त बाजूला शेती आणि या पवन चक्क्या दिसत आहेत. तर फायनली आपण एक 18 आवर्सच्या जर्नीनंतर आपण हॉस्पेट जंक्शनला उतरलो आहे. सो हे असं माझ्याकडे बॅग आहे, ही साईड बॅग आहे, ही मोठी बॅग. सो आपली ट्रिप असणार आहे हम्पी, गोकर्णा, मुर्डेश्वर. सो जस्ट उतरलो आहे, वाजले संध्याकाळचे 4:45. जेवलो नाही आहे आम्ही. सो आता आम्ही थोडा जेवू, थोडा खाऊ आणि मग ट्रॅव्हल करू टुवर्ड्स हम्पी. कारण इथून हॉस्पेट जंक्शनवरनं हम्पी समथिंग एक आहे 14 किलोमीटर. सो तुम्ही राहा असंच सोबत. तर अशा प्रकारे आपण हॉस्पेट जंक्शनच्या बाहेर आलेलो आहे. सो तुम्हाला एक लुक देतो हॉस्पेट जंक्शनच्या बाहेर. सो हे आहे हॉस्पेट जंक्शन. सो आपला जो रूम बुकिंग आपण केलेला, जो होमस्टे बुक केलेला आहे तो त्यांनीच आपल्याला पिकअपला पाठवले ऑटो. सो आपण तोच आपल्याला घेऊन जातो आहे जेवायला. सो आपण तिथे आता जेवू. तो हॉटेल सजेस्ट करेन आम्हाला, मग आम्ही तिथे जेवू, थोडा रूमवर जाऊ, फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला भेटतो लगेच. पुढचा प्लॅन सांगतो मग. तर असं आपण आता जेवून झालो आहे आणि आपण आता निघालो आपल्या होमस्टेला. आपण ऑलरेडी ऑटो आपण जिथे होमस्टे करणार आहे त्यांनी पाठवलेली आपल्याला पिक करायला. सो त्यांनीच आपल्याला हॉटेल सजेस्ट केलं आहे आणि आपण आता चाललो आहे. तर बघा आमची फिरायची आपल्याला प्रॉपर. तर अशा प्रकारे आपण आता हम्पी मार्केटमध्ये फिरतोय. सो तिकडे आपला होमस्टे जो तुम्हाला दिसतोय तो तिथे आपण बुक केलेला आहे आणि आपण आता हम्पी मार्केटमध्ये आलेलो आहे. हम्पी मार्केटमध्ये खूप सारे बघण्यासारखं आहे. इथे बाय ओन हँड्स इथे आपल्याला पेंट्स बनवून भेटतात. तिथे वरती मेन्शन केलं आहे वी मेक अँड ऑल. आणि इथे सगळं इन्स्ट्रुमेंटल सर्व मेन्शन त्या लोकांनी केलेलं आहे. सो बघा इथे सर्व हँडमेड शर्ट्स, बीट्स, बॅग्स बिग्स आहेत. इथे सगळं स्टोन्स रिलेटेड आहे. जसं मी पकडलं हा बघा, हा पूर्ण स्टोनने बनवलेला आहे आणि हा एवढं हेवी आहे की वाटत नसेल आता, पण हा बऱ्यापैकी खूप हेवी आहे.
तर आपण असं आता त्या मार्केटमधून बाहेर पडलोय आणि मार्केटच्या बरोबर बाहेर तुम्ही बघितलात ना, तर हे विरूपाक्ष टेम्पल आहे. सो हे आपण उद्या करणार आहे, कारण आज हे बंद झालं आहे. समथिंग 6 नंतर बंद होऊन जातं. सो आपण हे उद्या करू. उद्या जाऊ आपण तिथे. उद्या मग तुम्हाला दाखवू. आणि हे बरोबर हम्पी सिटीमध्येच आहे, एक्झॅक्ट मार्केटच्या इथे. आणि आपला स्टे पण इथे मार्केटमध्येच आहे. सो जास्त लांब काय नाही. उद्या सकाळी तुम्हाला नक्की मी दाखवेन. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला दाखवेल इन डिटेल. आपण आतमध्ये व्हिजिट करू याबद्दल. तर आपण जरा जवळ जाऊ, फोटो काढू आणि मग उद्या सकाळी आपण नक्की आतमध्ये व्हिजिट करू. तुझा मोबाईल दे. तर शुभ सकाळ भटकंडी फॅमिली. सो आपला हम्पीचा पहिला दिवस इथेच आपण एंड करतो आहे. आपण रात्री हम्पी मार्केट फिरलो, जे की आपल्या होमस्टेच्या जवळ आहे. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आपण विकास होमस्टेमध्ये थांबलो आहे. मस्तपैकी AC रूम्स आहेत. आपण 2 नाईटसाठी चांगलं कॉस्टिंगमध्ये आपल्याला भेटलेलं आहे. मी त्याचे डिटेल्स, त्याचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि प्लेस एक नंबर आहे, कारण ही प्लेस जिथे आम्ही स्टे करतो आहे ना, हे एक्झॅक्टली मार्केटच्या मध्ये. आणि मार्केटमधून सर्व ॲक्सेसिबल, म्हणजे जवळ मार्केट आहे, बाजूला टेम्पल आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे आमच्या ज्या स्टे आहे ना, तिथून एक जो व्ह्यू भेटतो ना, तो तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण दगडी आहे तिथे. पूर्ण जे जुने आपले स्टोन्स आहेत ना, हे पूर्ण असे लांबच्या लांब पसरलेले आहेत. आणि हा पूर्ण खाली आणि हा हम्पी मार्केट आहे. सो आपला हम्पी सीझनचा पहिला एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. असाच जोडून राहा आणि नक्की लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स नक्की करा की व्हिडिओ कशी वाटली. असेच सोबत राहा. आपला एपिसोड 2 पण येणार आहे. सो तो पण मी आता कंटिन्यूज करणार आहे. हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. सो असेच सोबत राहा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.